काहीच राहणार तुमचा नाही का इकडून गेला मस्त इकडं आणि इकडं लगेच नाही का आईस्क्रीमचा ठेला होता ते सांगत पैसे घरी गेलो पैसे मागलो लगेच आईस्क्रीम खायला आलो घरचे पण. तर काहीच आता फायनली आपण कुठं घरी शेंगावर घेऊन वांगे पण चाललेले आहेत किलोची वांगे चाललेली असते मित्रांनो. चला चला राहुल मी चेक किती घ्यावं किती नाही झालं बाबा. तर राम राम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी सुर ब्लॉगवरच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आज आपला 365 जर्नी मधला 108वा ब्लॉग. तर काहीच आता सध्या मी मौजूद कुठं रानामध्ये मी काय कशासाठी आलो माहिती का वांग्यासाठी. वांग्यात घातली तर चांगले वांगे कमी आणि किडके वांगे जास्त येते बघा. आत्ता किडकं सापडावा मायला जर नसतं पाहिलं घरच्याने धमशील असतं चांगलं गाईज बघा ते किडकं कॅमेरा फोकस करा नाही गाईच कसं काय राहुल तू राहिला मिरच्या क्या तोडून पडा वाटा हो. तर गाईज सध्या टाइम झाला 3:30 जवळपास 5-5:30 वाजले आहेत मित्रांनो. सध्या मी आलेलो कुठं आंब्याच्या बागेत. आंब्याच्या बागेत मी साठी आलो मी खास करून मी आलो वांगे घ्यायला. पण नुसते वांगे घेऊन मी शांतने बसत नाही काही ना काही इंटरेस्टिंग पॉईंट होत असतो. आता इथे भुईमुग काय ना भुईमुग पण बघू शेंगा आल्या कशा म्हणजे टाइमपासमध्ये खायला. काही तर भुईमुग तर भारी आहे बरं का. शेंगा त्याला फर्स्ट क्लास असणार पण ट्राय करून तर बघू. हे ट्रे गाईज नंबर 1 राहुल नंबर 1 क्वालिटी क्वांटिटी हा गाईज. हलकं आणि म्हणून इथं भुईमुग चांगला आहे. काठीचं रान असतं ना आत्तापर्यंत म्हणजे भुईमुग एवढा खास नसतो कारण काठीचं रान जास्त भुईमुग भारी येत नाही. हां लय भारी इकडे एकदम नंबर 1. तर काही चला यार फोडून खूप आपण ते बसू. काही आंबे पण एवढे भारी आले तुम्ही इथं काय रे काय रे इकडं पाणी खालचं नाही इकडं हा म्हणजे पाणी नाही ना इकडं कोल्ड इकडं भुईमुगाला पाणी म्हणून इकडं आंबे वा कसलेत एकदम नागपूर. तर चला काहीच कसं बघू शेंगा अरे रावले ना इकडं काही त्याच्या खाली बसण्याची मजा आहे ना उन्हाचं ती कुठंच मजा नाही. हा काहीच नंबर 1 क्वालिटी. तर काहीच आता फायनली आपण कुठं घरी शेंगावर घेऊन वांगे पण चाललेले आहेत किलोची वांगे चाललेली असते मित्रांनो. चला चला राहुल मी चेक किती घ्यावं किती नाही झालं बाबा. ते पंचगी ते पाणी पाहिजे होतं राहुल जरा काहीच पाणी कमी पडले मिरच्या नाही आतापर्यंत मिरच्या लय भारी असते. आता एवढी ताण लागली की नाही घरी तू पहिलं पाणी पिऊ जगभर. आज ईश्वरची हळद आहे मित्रांनो. गाईज मेन गोष्ट लवकर जाऊन यावं लागेल गाईज आज ईश्वरची हळद आहे. हळदी विषय आहे का आपण तर प्रमुख उपस्थित राहतून जातो नाही का इकडून गेला मस्त इकडं आणि इकडं लगेच नाही का आईस्क्रीमचा ठेला होता ते सांगत पैसे नव्हते घरी गेलो पैसे मागलो लगेच आईस्क्रीम खायला आलो. घरचे पण 10-20 रुपये घेतले. चला एवढी फस्त उडतो विचारते हा सुरू झालेली आहे तो एंटरटेनमेंट बघायला जावं लागलं. बाबान काय घेतलं नाही बाबान फालू द्या तर काही फायनली मी घरी आलो. ईश्वरची हळद आवरली. ईश्वरची हळद म्हणजे नॉर्मल झालेली आहे तेवढं काय पब्लिक नव्हतं तेव्हा काय ब्लॉक पण काढलेली आहे. आता मी बसलेला होतं बाजरीची पापडी आणि टी व्हीचा आनंद घेऊन राहिलो. तर मित्रांनो उद्या आहे लग्न उद्या त्याच्यामुळे आपल्याला विश्वास लग्नाला जावं लागेल. जर ऑर्डर जर आली तर मग दुसरीकडे जावं लागेल असा विषय. पण जेवढं आपण उद्या विश्वास लागणार कारण ईश्वर पहिल्यापासून आम्ही जेव्हापासून इथं राहायला आलो ना म्हणजे जेव्हापासून पहिलं फिरलं ना तेव्हापासून ईश्वर आपल्यासोबत आहे. आम्ही ते मित्र म्हणजे मित्रच आहे. आम्ही लहानपणी सगळे सोबत असायचो. मी राहुल गोकुळ ओमकार आशिष बरेच कॉलेजले बरेच पोरं राहायचे ते आम्ही सगळे सोबत राहायचो. त्यापासून विश्व आपला मित्र आहे. तर ईश्वरच्या लग्नाला जायला जमतं आहे मित्रांनो. जावं लागलं मित्रांनो लग्नाला
तो पण बरेच हट्ट करतो आम्हाला जावंच लागेल. तर चला पापडी खातोय मस्तपैकी. बाजरीची पापडी भाजून आणली होती एवढी भारी लागते म्हणे नाथवा. राहुल गेला कटिंगला. त्याला बघतो मी टी व्ही आता मस्तपैकी. तर मित्रांनो आता मला ब्लॉग इन करावं वाजले 12 वाजले कारण फक्त एवढंच आहे. कारण मी माझ्या काहीतरी कामासाठी बसलो होतो बाहेर राहुल पण त्यांच्यासोबत. त्याच्यामुळं माझे थोडं बोलत बसलो 10-11 वाजता बोलत कधी 11 वाजले कधी 12 वाजले काही कळलंच नाही. आता वाजले जवळपास 12-15. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग छोटासाच आहे. कारण की आज होती ईश्वरची हळद रावण तिकडून बस एवढ्याची. ईश्वरची हळद काय दाखली नाही कारण त्यांचे काय म्हणजे नॉर्मल हळद झाली एवढी म्हणजे खास नव्हती नॉर्मल झाली. तर मित्रांनो उद्या आहे ईश्वरचं लग्न. उद्याचा इम्पॉर्टंट दिवस आहे. तर म्हणजे आपल्याला तिकडे लग्नाकडे जावं लागेल. तर मित्रांनो उद्याचा दिवस एकदम इम्पॉर्टंट आहे. कसं आहे माहिती आहे का आपल्या मित्राची हळद आहे जवळच्या मित्राची हळद आहे. तर मित्रांनो दुसरा विषय असा आहे की आजचा पण आपल्या गड्डे मानले आहेत पण जाऊन द्या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. भेटूया ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.